नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे संस्कृती अकॅडमीमध्ये। आज आपण नवीन सिलेबस जे सुरू झालेला आहे 6वीचा स्टँडर्ड 6 त्याचा आज विषय आपण घेतलेला आहे जनरल सायन्स हा विषय आपण आज शिकणार आहोत। या सर्वांची माहिती घेणार आहोत। प्रथमतः आपण या पुस्तकाची माहिती घेणार आहोत। सुरुवातीला इंडेक्स बघत आहोत आपण। तर इंडेक्स अनुक्रमणिकामध्ये एकूण आपल्याला 13 धडे दिलेले आहेत मित्रांनो। या 13 धड्याचे व्हिडिओ मी तुम्हाला सगळे समजून सांगणार आहे आणि व त्याच्या तुम्हाला एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय पण मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। तर आज आपण सर्वात पहिला जो आपला चॅप्टर आहे तो हा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ह्याच्याबद्दल आपण आज शिकणार आहोत। ह्याचे आपल्याला 3 पार्ट मध्ये विभागणी केलेली आहे। पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 म्हणतो लक्षणे सजीवांची। ठीक आहे। कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम याचा अर्थ आहे सजीवांची लक्षणे। ह्याच्यामध्ये बघा मित्रांनो आपल्याला पहिलं काय दिलेलं आहे तर एक चित्र दिलं आहे कुत्र्याचं पिल्लू। तो कुत्रा आहे आणि त्यासोबत एक मुलगा खेळत आहे आणि त्यानंतर तिसऱ्या चित्रामध्ये तो कुत्रा मोठा झालेला आहे आणि तो मुलगाही मोठा झालेला असं दाखवण्यात आलेलं आहे। तर आपल्याला ह्या चित्रामध्ये असं स्पष्ट होते की हा मोठी आहे। कुत्र्याची एक गोष्ट सांगितली आणि त्या मुलाची एक गोष्ट सांगितली आहे। त्याच्यावरून आपल्याला असं समजण्याचं आहे की या धड्यामध्ये आपल्याला लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स सजीव आणि निर्जीव बद्दल आपल्याला सांगितलेलं आहे। तर सुरुवातीला एक मोतीची गोष्ट इथं दिलेली आहे आपल्याला। हा कुत्र्याचं पिल्लू आहे, त्याचं नाव मोती असं आहे। बट धिस इज आवर मोती 2 years ago when he brought him home he was a small puppy। जेव्हा तो मुलाने त्या कुत्र्याला घरी आणलं होतं तो पपी म्हणजे कुत्र्याच्या पिल्लाला आपण पपी असे म्हणतो, तो खूप छोटा होता। At that time he could not even stand properly, he was to drink the milk we have him and sleep for a very long time। तो जेव्हा छोटा होता फक्त दूध प्यायचा आणि खूप काळापुरते झोपून जायचा। Now मोती has grown, मोती has grown म्हणजे तो आता मोठा झालेला आहे। It was if a ball is thrown far away, जर त्या बॉल लांब फेकला तर तो मोती काय करतो he runs to get it, he catch the ball in his mouth and bring it back। म्हणजे हा चित्रामध्ये आपल्याला दाखवलेला आहे तो मुलगा बॉल फेकतो आहे आणि तो मोती अजून तो बॉल त्याच्या मालकाकडे किंवा तो मुलाकडे आणत आहे। त्यांनी ही रन्स इफ अ बिस्किट इज टोस्टेड हायर, म्हणजे बिस्किटचा तुकडा वर हवेत फेकला तर तो ही जम्प करून पकडतोय। ही जम्प्स अँड कॅचेस इट इन द एअर, हवेमध्ये वस्तू तो फेकलेल्या वस्तू पटकन पकडतो। व्हेन टेक फॉर अ वॉक, त्याला जेव्हा तुम्ही बाहेर घेऊन जाता ही नाव पुल मी अलॉंग, म्हणजे तो त्या मालकाला तो लहान मुलगा पण आता मोठा झालेला दिसतोय आपल्याला, त्याला तो ओढतो। आता इथं बघा दुसऱ्या पॅराग्राफमध्ये असं सांगितलंय मोती ग्रीव अप बट ड्युरिंग दॅट टाइम ही डॉग कॉलर। आता इथं बघा महत्वाचं आहे मोती ग्रीव अप म्हणजे मोती मोठा झालेला आहे, त्या काळामध्ये त्या मुलाची पण वाढ झालेली आहे। हिज कॉलर, आता मला ही इथं महत्वाचा शब्द आहे हिज कॉलर, हा कॉलर शब्द आहे म्हणजे हा त्याचा पट्टा, कॉलर म्हणजे पट्टा अँड हिज लीच म्हणजे हा मुलाने पट्टा आणि त्या पट्ट्या लावली दोरी म्हणजे लीच। अँड हिज टॉईज हॅव ऑल रिमेन द सेम, म्हणजे जेव्हा तो मोठा झाला त्याच्या वाढमध्ये कॉलरचा पट्टा वाढ झाली नाही, त्या दोरीमध्ये वाढ झाली नाही। दे डिड नॉट ग्रो लाईक मोती, म्हणजे त्याचा अर्थ असा आहे ते मोतीप्रमाणे त्यांच्यात वाढ झालेली नाही। वाय दिस मस्ट हॅव हॅपन, आता प्रश्न विचारला आपल्या मित्रांनो, तर काय चालू विद्यार्थी मित्रांनो वाय दिस हॅपन आपल्याला कळतं की का वाढले नाही ते, कारण ते सहजिक आहे, ते निर्जीव आहे। सजीवांमध्ये वाढ ही एक प्रक्रिया आहे। तर एक चित्र तुम्हाला दिलेलं आहे, चित्रामध्ये काय दिले बघा, एक शेतामध्ये चित्र दिलंय। या चित्रामध्ये तुम्हाला बैलगाडी दिसते, ट्रॅक्टर, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ह्या चित्रामध्ये काही निर्जीव वस्तू आणि काही सजीव वस्तू दिल्यात। सम लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग आर शोन इन दिस पिक्चर, मेनी थिंग्स आर शोन इन दिस पिक्चर, बरोबर आहे, खूप चित्र दाखवले आहेत। वाय विच ऑफ देम नीड फूड, विच
थिंग्स इन द पिक्चर डू नॉट ग्रो मेक लिस्ट. आता तुम्हाला या पुस्तकाप्रमाणे ही लिस्ट बनवायची आहे. ह्याच्यात सजीव कुठले आहेत, निर्जीव कसले आहेत. आता थोडक्यात पाहिलं तर हा मनुष्य सजीव आहे, ही व्यक्ती, ही बसलेली व्यक्ती सजीव आहे, ठीक आहे, ही व्यक्ती सजीव आहे, ही व्यक्ती सजीव आहे, ही सजीव आहे, हा बैल सजीव आहे, हा मुलगा सजीव आहे. हा सजीव वस्तूंचे मी तुम्हाला गोल करून दाखवलेले आहेत, ठीक आहे. त्यानंतर हे वनस्पती, हे बसलेल्या दोन पक्षी, हे वनस्पती, ही उसांची, हे सगळे काय आहेत, लिव्हिंग थिंग्स आहे, म्हणजे सजीव आहे. तर नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये आपण काय बघतो मित्रांनो, गुलाबी केलेला हा सगळ्या नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत, म्हणजे निर्जीव वस्तू आहेत. त्या बैलगाडी, ट्रॅक्टर, ह्याच्यावर या चित्रावर आपल्याला असे स्पष्ट होते, ठीक आहे मित्रांनो. आता पुढच्या पेजवरती येऊ आपण. त्यामध्ये गो टू अ लार्ज ट्री नियर युअर स्कूल ऑर होम. केअरफुली ऑब्झर्व ऑल द स्मॉल अँड बिग लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे तुम्ही शाळेपाशी किंवा घरापाशी तुम्ही जा आणि तिथे एका झाडाची निरीक्षण करा. अराउंड इट मेक अ लिस्ट ऑफ ऑल दोज लिव्हिंग थिंग्स. त्याच्या आजूबाजूला, त्या झाडीच्या आजूबाजूला असलेल्या जीवाणूंची एक लिस्ट तुम्हाला करायची आहे. टेक अ क्लोज लुक ऍट द ट्री ट्रंक, ब्रांचेस, लीव्स अँड फ्लॉवर्स. म्हणजे त्या झाडाच्या ट्रंक, म्हणजे त्या खोड, त्याला आपण ट्रंक म्हणतो, ठीक आहे. त्या झाडाचे ट्रंक, ही झाली ट्रंक त्याची, म्हणजे खोड आपण म्हणतो. लीव्स, पाने, अँड फ्लॉवर्स, आणि त्याच्या फ्लॉवर्स म्हणजे फुलांचे पण निरीक्षण करा. Did you spot any living creature in around bark of the trunk? म्हणजे असं सांगितलंय त्या लाकडाच्या, या झाडाच्या खोडापाठीमध्ये काय काय तुम्हाला दिसतात, लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव आहेत का. ऑन द लीव्स ऑन द सॉइल, ऑन द लीव्स ऑर इन अ सॉइल बेज इन द ट्री. आर देअर एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम हिडन इन द पील्स ऑफ फॉलन लीव्स. म्हणजे खाली पडलेल्या, गळून पडलेल्या पानामध्ये काही सजीव राहिलेत का तुम्हाला, ते पहा. त्यानंतर मेक अ लिस्ट, तुम्हाला असं सांगण्यात आलंय, मेक अ लिस्ट ऑफ एव्हरीथिंग यू फाइंड. तुम्ही ज्या त्या झाडापाशी मिळालेल्या आहे त्याची सर्वांची तुम्हाला यादी करायची आहे. कम्पेअर युअर लिस्ट विथ युअर फ्रेंड. तर दुसऱ्या मित्रासोबत त्याची कम्पेअर करायची आहे. तर त्यामध्ये थोडं साम्य येईल तुम्हाला, तर थोडं साम्य येणार नाही, अशी ती लिस्ट असेल. डज यू कंबाईन लिस्ट इन्क्लुडिंग ग्रास ग्रोईंग अंडर द ट्री अँड स्मॉल सॅपलिंग्स. सॅपलिंग्स म्हणजे रोपटे आहेत का. कंबाईन करायचे म्हणजे तुम्हाला त्यांच्यासोबत तुलनात्मक निरीक्षण करायचे, तुलनात्मक लिहिले तुम्हाला त्यांचं परीक्षण करायचे. सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर सो लार्ज दॅट दे कॅन बी सीन फ्रॉम अ डिस्टन्स व्हाईल अदर आर व्हेरी स्मॉल. म्हणजे या निरीक्षणातून असं तुम्हाला जाणवतं की काही जीवाणू हे खूप छोटे आहेत, जे आपल्या डोळ्याला दिसतात आणि न दिसणारे असे आहेत, तर काही जीवाणू हे खूप मोठे आहेत. सम आर इवन मायक्रोस्कोपिक. आता इथं महत्वाचं मित्रांनो, सम आर व्हेरी मायक्रोस्कोपिक. मायक्रोस्कोपिक म्हणजे काय आहे, मायक्रोस्कोपच्या मदतीने आपण ते पाहू शकतो, त्याच्याशिवाय आपण पाहू शकत नाही. सो टायनी दॅट दे कॅनॉट बी सीन विथ द नेकेड आय. म्हणजे आपण त्या जीवाणू, विषाणू, जेव्हा बॅक्टेरिया म्हणतो आपण, त्याला व्हायरसेस म्हणतो, ते आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी न पाहता मायक्रोस्कोपच्या खाली पाहावे लागतात. रिगार्ड्स ऑफ देअर साईज व्हेरी लिव्हिंग थिंग, एव्हरी लिव्हिंग थिंग्स नीड एअर, फूड अँड वॉटर. आता इथं महत्वाचं बघा. आता रिगार्ड्स ऑफ दिस, ह्याला अंडरलाईन तुम्ही करून घ्या, फूड्स, वॉटर. म्हणजे प्रत्येक सजीवाला काय लागतं, आपल्याला एक आहे एअर लागतं, फूड लागतं आणि वॉटर. हे तीन गोष्टी सजीवाला महत्वाच्या आहेत. दे गेन एनर्जी फ्रॉम द फूड विच अलाउ देम टू ग्रो. आता बघा, जे अन्न खाल्लेलं आहे त्यापासून त्याला काय मिळते, ऊर्जा मिळते. एनर्जी म्हणजे ऊर्जा मिळते, त्यापासून त्यांची वाढ होते. आता ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ग्रोथ म्हणजे वाढ आणि डेव्हलप म्हणजे विकास. हे दोन शब्द आहेत. वाढ आणि विकास हे दोन्ही भिन्न भिन्न शब्द आहेत. ग्रोथ इन लिव्हिंग बीइंग्स इज नॉट जस्ट द इन्क्रीज इन द साईज. ग्रोथ म्हणजे फक्त त्यांच्या शारीरिक वाढ असे नव्हे, तर हाईट अँड वेट, तर त्यांच्या उंची आणि वजनामध्ये देखील वाढ होतो. ॲज अ बॉडी ग्रो इट ऑल्सो लर्न्स न्यू स्किल सच ॲज. आता इथं महत्वाचं मित्रांनो, सच ॲज क्रॉलिंग, स्टँडिंग, वॉकिंग अँड जम्पिंग. म्हणजे जशी तुमची वाढ होत असते तेव्हा तुम्हाला डेव्हलप म्हणजे विकास, तर स्किल, क्रॉलिंग, स्टँडिंग,
वॉकिंग, जम्पिंग म्हणजे क्रॉलिंग करणे म्हणजे नांगरणे, बाळा नांगरत असतो, स्टँडिंग उभारतो तो, त्यानंतर वॉकिंग चालतो, जम्पिंग. ठीक आहे. डेव्हलपमेंट इज द प्रोसेस इन अन ऑर्गॅनिझम बॉडी. इंटेलिजन्सी म्हणजे त्याच्या हुशारपणा, इंटेलिजन्सी म्हणजे हुशारपणा, वर्क कॅपॅसिटी अँड स्किल. वर्क कॅपॅसिटी म्हणजे कौशल्य, त्याचे काम करण्याची कौशल्य. उदाहरण आपलं घेता येईल मित्रांनो, बाळ जेव्हा लहान असतो तेव्हा तो काय करतो, आईच्या मदतीने तो वाढत असतो आणि नंतर जसा तो मोठा होतो त्याच्यामध्ये स्किल डेव्हलप होतात म्हणजे डेव्हलपिंग स्किल म्हणजे कौशल्य निर्माण होतात. तो जसं नांगायला लागतो, चालतो, हळूहळू तो बोलू लागतो, हे त्याचे झाले स्किल म्हणजे डेव्हलपमेंट त्याची झाली. त्याचा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो. ऑल लिव्हिंग बीइंग ग्रोथ इन एनिमल्स ऑकर ओनली फॉर अ स्पेसिफिक पिरियड ऑफ देअर लाईफ. म्हणजे ह्याचा अर्थ काय, although all living beings grow through in animal occur only a specific period of their life. म्हणजे प्रत्येक सजीव हा त्यांच्या ठराविक काळापर्यंत वाढतो. जसं आपण मनुष्याचा विचार केला तर मनुष्याची उंची 11 वयापर्यंत वाढत असते मित्रांनो, त्यानंतर ती वाढ होत नसते. पण फरक काय लक्षात घ्या, कंटिन्यू टू ग्रो ऍज लॉंग ऍज दे आर अलाइव्ह. म्हणजे मनुष्य तो त्याच्या ठराविक वयापर्यंत वाढतो, तर हे प्लांट्स काय आहे ते त्यांच्या आयुष्य जेवढा असतो तेवढपर्यंत त्यांची वाढ होत असते. वी कॅन ऑब्झर्व ग्रोथ इन ऑल द ऑर्गॅनिझम ऑफ एनिमल्स. म्हणजे एनिमल्सच्या मध्ये, प्राण्यांमध्ये सर्व ऑर्गन्सची म्हणजे सर्व भागांची वाढ होत असते. पण सम पार्ट्स ऑफ प्लांट्स ग्रो थ्रू इट्स लाईफ स्पॅन सच ॲज ग्रीड ऑफ देअर ट्री. म्हणजे वनस्पतीमध्ये काही थ्रू इट्स लाईफ स्पॅन, हे बघा मित्रांनो, लाईफ स्पॅन म्हणजे जीवनभर त्यांच्यामध्ये वाढ होत असते. जसं की तिथे ग्रीड दिले, ग्रीड म्हणजे आपण ते झाडाचा खोड म्हणतो त्याला ग्रीड म्हणतात. ऑफ द ट्री ट्रंक म्हणजे खोड. द लेंथ ऑफ ब्रांचेस अँड द लेंथ ऑफ द रूट्स म्हणजे त्याच्या ब्रांचेस म्हणजे फांद्या, त्यांच्या पानांमध्ये, सर्वांमध्ये वाढ होत असते. ग्रोथ ऑफ सम ऑर्गन्स ऑफ प्लांट्स ऑकर्स फ्रॉम अ लिमिटेड पिरियड. ग्रोथ ऑफ सम ऑर्गन्स ऑफ द प्लांट्स ग्रो फॉर अ लिमिटेड पिरियड. म्हणजे त्या वनस्पतीमध्ये काही जणांच्या ग्रोथ ही काही ठराविक काळापुरते होती. फॉर एक्झाम्पल इंक्रीजिंग साईज ऑफ द लीफ म्हणजे पानांमध्ये बदल होत असते. त्यानंतर फाइंड आउट दिस डिफरन्स इन द ग्रोथ पॅटर्न ऑफ ट्रीज लाईक पिंपल. तर ह्याच्या बदलामध्ये पिंपल्स ट्री मध्ये बघा तुम्ही, बनियान म्हणलं तर वडाच्या झाडामध्ये, बांबू मध्ये बदल झाले दिसतात. कोकोनट अँड मँगो, नारळाच्या झाडामध्ये आणि आंब्याच्या झाडामध्ये तुम्ही पाहू शकता. प्लांट्स प्रोड्यूस देअर ओन फूड थ्रू द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. हा महत्वाचा मित्रांनो. प्लांट काय करतात, वनस्पती हे आपल्या सिंथेसिस अर्थ आहे प्रकाश संश्लेषण म्हणजे सूर्याच्या प्रकाशाच्या मदतीनं तो काय करतो, वाढ होते त्याची. तो सूर्याचा प्रकाशाची मदत घेतो. कोण, वनस्पती. तर त्यातून त्याची वाढ होते. एनिमल्स डिपेंड ऑन प्लांट्स अँड अदर एनिमल्स फॉर देअर फूड. पण एनिमल्स डिपेंड ऑन प्लांट्स अँड अदर एनिमल्स ऑफ फूड. म्हणजे एनिमल्स हे मनुष्य किंवा प्राणी हे काय करतात, आपलं अन्न, आपल्या अन्नासाठी त्या वनस्पतींवर आणि प्राण्यांवर अवलंबून असतात. जसं मी उदाहरण म्हणतो, आपण आपलं जर पाहिलं तर आपण व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही खातो. एनिमल म्हणजे एनिमलचा अर्थ होतो प्राण्यांचे मांसवरती, मांस पण मनुष्य खातो. फॉर देअर फूड द इनटेक ऑफ फूड रिझल्टिंग इन अ ग्रोथ इज अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बघा, द इनटेक ऑफ फूड, इनटेक म्हणजे आपण ग्रहण केलेलं अन्न, त्यामुळे आपल्याला काय होते, शरीराची वाढ होती. हे काय कॅरेक्टरिस्टिक म्हणजे वाढीचे लक्षण आहेत आणि ते गुणधर्म आहेत. सजीवांमध्ये गुणधर्म आहेत. लक्षात घ्या, 2 गुणधर्म आपल्या काय, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आपण एक शिकलो. ठीक आहे. तर मित्रांनो, आज आपण हा पेज वरती थांबूया. आता हातला भाग आहे जो व्हॉट विल हॅपन इफ. हा बघा, इफ देयर इज अ लार्ज बिलीफ इन अ ट्री ब्रांचेस सम चिल्ड्रन्स लाईट ऑफ फायर अंडर द ट्री. काय झालं असेल हे तुम्ही प्रश्नांची उत्तर शोधा मित्रांनो. तर हे तुम्हाला मी टास्क देतो हे शोधण्यासाठी आणि कमेंट करा. त्यासाठी मला तुम्ही कॉमेंट मध्ये सांगत चला, मी त्याप्रमाणे व्हिडिओ टाकत जाईल. ह्याचा एक्सरसाइज म्हणजे स्वाध्यायाचा व्हिडिओ तुम्हाला टाकून देईल. धन्यवाद मित्रांनो.